हे बघा शेंगदाण्याचे लाडू करायला दिसालीत का शेंगदाण्याचे. हे बघा हे बघा बघा जशी साखरेशिवाय उसाशिवाय साखरेला गोडी नाही, तशी चहाला साखरेशिवाय गोडी नाही. तसं प्रेमाला माणसाला प्रेमाची गोडी पाहिजे. गोडी आहे तर प्रेम आहे. काही नाही तिथं, काही नाही. उगं बाई तू कर वटवटन मी आहो रामधट. असं बघा. हे बघा आता याच्यात बनवायचे लाडू. लाडू करायचे. राहिलेलं काय आणायचं मजिरा बनवून आणि ये नाहीत किंवा लाडू नको झाले लईच. काय करायला पाण्याचा शिटोडा मारू काय. पाणी मारतो ना कर असं. हे बघा असं थोडं करतो काहीतरी खाली म्हणजे येतात लाडू. पाहिजे हो काहीतरी थोडं लाडू तरी चिवडा तरी घरात. कोणता भुकेला येते, कोणता नाश्त्याचा येते, कोणत्याचा उपास येते. आल्यावर घरी दे नाश्त्याचं म्हणल्यावर काय द्यावं. लाडून चिवडा तर घरात पाहिजेच. करावं लागते. राहते बघा थोडं तरी काहीतरी घरामध्ये. आपल्या लेकरवाळ्याचं घर तसं राहू नये. बघा कशा कणकण करायचं. आजूबाजूच्या बाया अशा राहतात खतेशी. काय सांगावं काय नाही. असं करावं म्हणलं टाइमपास ना. आपल्यालाही खाऊ वाटते कधी मध्ये. आपणही खाऊन बघता. कोणाकोणाला आवडते लाडू. शेंगदाण्याचं आवडते. याच्यात दोन्ही मिक्स आहे बरं. तीळ शेंगदाणे. तिळाशिवाय लाडू करणार. थोडं 2 हिस्से शेंगदाणे, 1 हिस्सा तीळ आणि गुळ. गुळाची करतो आम्ही, साखरेची नाही बरं. तुम्ही म्हणसाल साखरेची नाही. साखरेची खात नाही आता आमच्या इथं लेकरं. हे बघा अशी करतो. जमाली तर या देतं. त्यानंतर पाण्याचा शितोडा मारले थोडे. हे बघा लाडू खायला पाहिजेत आपल्याला. सोयीला घ्यायला थोडीच पाहिजे. उभं राहावं घरात. थोडा चिवडा करतो आता संगच. चिवडा लाडू राहावं.
हे बघा यायलेत की, हे बघा तुमच्यासारखे यायलेत की, असे गोल 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 गोल. मंडळी तुमच्यासारखे काही येणार बघा मला तेवढी चांगली, उगत आपले आले तसे करायचे, कोणाला विचारायचं नाही, आपल्या मनानं करायचं. छान आहे कळ लागायली हो पायाला, काय करा. हे बघा यायले कसतरी करायचे म्हणायचं. त्या बांधकामानं कळ लावली ग नाही, लई आवाज हो मंडळी, काय सांगा. माझ्या यूट्यूब फॅमिलीला वाटत असेल की काकू लईच आवाज करते कशाचा. बघा आत्ताच कामं झाली, आता जेवण राहिले. आता लाडू करून घ्यावं म्हणजे थोडं बाहेर जायचं काहीतरी दिला. आणि हे बघा लाडू करावं म्हणजे थोडं नंतर जाऊ पुन्हा. तुम्ही कसं करता? आणि असेच करता बुंदीचे असेच, रव्याचे असेच. कसं वाटायला तर तुम्हाला बी खायला? हे बघा थोडा हात घ्यावा लागला पाण्याचा, नका मोकळं झाले. कार्यक्रम नसर नाही तर गुळात अजून पाणी सुटायला वाटायलाच. लग्न खाऊ द्या, आता लग्नाला एकच करावं की जायचं. त्यांना सुट्टी नाही लग्नाला, काय करावं मंडळी, लईच त्रास. जायना गेलं राग, माझ्या इथं आली नाही तुझ्या इथं आली, असंही होती. कशी भारी आलीत आता, छान आली. थोडा हे हात मारला पाण्याचा, बघा दिसला मी. तेवढं नाजूक जमणावं आपल्याला. बघा न जेवता ढेकरी आलाय, जेवल्यावर झोप वाटते थोडं. हे बघा दिसलं. आवडतात की नाही मंडळी तुम्हाला? कोणाकोणाला आवडतात सांगता की मला कमेंटमध्ये, सांगाच ना झाल्या काय आवडते काय नाही तुम्हाला. या घरी भेट घ्यायला आमची गरीब माणसाची. येऊ एखाद्या बार नकर, आपली बहीण म्हणून सांगा बहिणीला काही समजवून नकर, कळत नसलं तर यूट्यूबचं. माझा एक दादा अक्षर मला कमेंट करत राहते, त्या दादानं तरी येऊन सांगायचं या दुबळ्या बहिणीला नकर येऊन, आई असं नवं असं कर म्हणून. काय सांग ते दादा येईना गेला. आता कमेंट बी करणं झालाय, दादा कुठं गेलाय की माझा. करा दादा कमेंट. मी लाडू करालो, या लाडूची चव बघायला. गुळाची येतं बघा, गुळाची. आम्हाला गुळ आवडते म्हणून आम्ही गुळ घालून करतो. आता थोडा चिवडा करते.
आणि हे शेंगदाण्याचा लाडू, म्हणजे कोणी आलं अचानक तर हे बघा लाडू. कसं आहे, जिथं भेटते तिथंच कोणी येते, जिथं काही भेटणार तिथं कोणी जाईना आणि कोणाला विचारणार बी होऊन. पण कसं आपल्या इथं सगळे येणारे जाणारे, नाश्ता पाणी करणारे मागणारे, म्हणून ठेवावं लागते घरात काही. हे बघा लाडू दिसलं, अशी यायलीत बघा. आता थोडेच करायचेत आपल्याला, लई नाही, 10-12. गुरु नाम बहु लागे गोड, गुरु नाम बहु लागे गोड, गुरु नाम बहु लागे गोड, जगाच्या नकाशावर दत्ता तुझे गाव रे, जगाच्या नकाशावर दत्ता तुझे गाव रे, गाणगापूर पावन धाम मोठे त्याचे नाव रे, गाणगापूर पावन धाम मोठे त्याचे नाव रे, जगाच्या नकाशावर दत्ता तुझे गाव रे, जगाच्या नकाशावर दत्ता तुझे नाव रे, नाही गाव रे, सॉरी गाव रे, गाव रे, गाणगापूर पावन धाम मोठे त्याचे नाव रे, गाणगापूर पावन धाम मोठे त्याचे नाव रे, गुरु विना नाही देय देह मोक्षाला, गुरु विना देह नाही देह मोक्षाला. मला सांगा मंडळी, सगळा स्वयंपाक केला, सगळा भाजी म्हणा, काही प्रकार, भात म्हणा, काही बी, पण सगळा जर स्वयंपाक केला, सगळं घातलं त्याच्यात, मिरची, मसाला, मटेरियल, मसाले सगळे, तेल, लसण, जिरं सगळं, तर त्याच्यामध्ये मीठ जर नाही गेला तर ते स्वयंपाक बेचव होते. बेचव म्हणजे त्याला चव नाही, बेचव म्हणतात. मग बेचव जर चुटकीभर मिठानं चव येत असेल, चुटकीभर मिठानं जर चव येत असेल, तर प्रेमामध्ये किती गोडी असेल. माणसाला जर थोडं प्रेम असेल, माणूस प्रेमानं बोललं तर माणसाचं प्रेम वाढते म्हणतात. तसं मीठ जर चुटकीभर टाकलं तर भाजीची चव वाढते म्हणतात की तसं मिठाबिगर भाजीला चव नाही कोणत्याच पदार्थाला, तसं प्रेमाबगर कोणालाच गोडी नाही. जिथं प्रेम आहे तिथं गोडी आहे. आणि दुसरी गोष्ट, ऊस आहे तर साखर आहे, ऊस नसेल तर साखर कुठून तयार होणार होती मंडळी, गुळ कुठून तयार होतात. तसं चहाला साखरपत्ती आहे तर ती चहाची चव आहे. साखरपत्ती जर टाकणं गेलं, नुसतं पाणी उकळून पिलं तर ते गरम पाणी पिल्या जाते. साखरपत्ती टाकून जर पाणी पिलं तर ते चहा पिल्या जाते. कसं काय, तुम्हाला कसं वाटाले? का माझं बरोबर वाटाले की कसं वाटाले? तसं एखादी मैत्रीण प्रेमाची राहते, एखादी मैत्रीण
थोडे खडूसपणाचे राहते असं माझं म्हणणं म्हणते. सगळ्या मैत्रिणी माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्याला मी सांगतो माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आणि मला या भेटायला मला खूप तुमचं अपेक्षा आहे भेटायची. माझा एक दादा तर कमेंट करून मला अक्षय सांगते छान दीदी म्हणते, सुंदर आहे दीदी आवाज म्हणते. पण मला मराठीमधूनच कमेंट करत जा बरं काय, कारण मला दुसरी इंग्लिश भाषा कळत नाही. कारण मी घरात कामं करणारी बाई आहे. कामं करत करत भजन करतो, घरचे कामं करतो सगळे. असं नाही की माझ्या हाताखाली बाया हातात, मला सगळं करावं लागते मंडळी. सगळं करावं लागते. उठल्या तवापासून तर अंतर्नाद पडत जितोवर माझ्यावर काम आहे. तुम्हाला असं वाटेल की ही ताई एवढी फ्रेश राहते, कशी राहते, काय नाही. पण मला टेन्शन कसंच येत नाही. मी टेन्शन घेणं आलं तरी मी अक्षय हसत राहतो. तुमचं काय म्हणणं आहे मला नक्की सांगा तुमच्या कमेंटमध्ये, म्हणजे कळते कसं आहे काय नाही. काय कळणार आहे रे, तुम्ही काही सांगण्यास गेल्या तर सांगायचं. झाले बघा तुम्हाला बोलत लाडू केली कशी मी. श्यामा रे रघुनंदना रे, रघुनंदना रे, रघुनंदना रे. काय करा, भूक लागली कळत काय करून खावा सुशेला बिशीला. जेव्हा वाढणार मंडळी आज इच्छा नाही जेवणाची. काम करून करून एखाद्या दिवशी जेव्हा वाटणार हो काय करा. कोण देणार आहे तर जेव्हा तर लागलच की. आयतं ह्या जीवाला कोणी देणार नाही, करून खावं लागते मला सगळं. काय काम आहे म्हणतात, नवरा म्हणते काय काम आहे, लेकरं म्हणतात काय काम आहे, किती काम आहे घरात, किती काम राहते महाराज मंडळी सांगा बरं तुम्ही. जे गृहिणी घरात करते तिलाच माहीत राहते किती काम राहते. काम असल्याशिवायच आहे काय, कामानं येडा होते हो जीव. काय सांगा, मला कुठं जाय नाही याय नाही, मला कोणी नेणार नाही, मला कोणी बोलणार नाही. इतके खराब हवं गणगोचं काही कामाचं नाही. थोडं चांगलं राहिलेलं बरं वाटणार कोणाला. आहे काय असं तुमच्याकडं कोणी सांगा असलं तर. वैरी राहावं पण शेजार राहावं म्हणतात चांगलं. माझ्या नशिबात काय नाही, माझा येडा जलम आहे. झाले होते ते दोन करून घेते सांगायचं पण कसं शितोडा मार लय मोकळं झाले. आता राहिले ते राहिले, झाले 10-15 न्यायपुरते झाले देवाला. आता माझे व्हिडिओ समुद्राचे ते येतील मंडळी, कारण मी चालू देवाला आताच नाही 13 तारखेला चल. 13 तारखेपासून मला मग समुद्राचे येतील व्हिडिओ. मी आज काय दुसरे व्हिडिओ टाकणार नाही, आता एकच टाकणार आहे. कारण आज अपेक्षा नाही माझी टाकायची. सुशीलाच आहे, एखादी टाकला तर टाकेल करून. झाले बघा लाडू करणं. काय लागणार वेळ हो, पण म्हणायलाच वेळ लागते. काय करा झाले.
हे बघा मंडळी, इतकी झालीत लाडू. हे बघा, दिसली लाडू, हे बघा इतके केलेत. रामकृष्ण हरी. चला हात भरलेत असे. हे बघा, रामकृष्ण हरी. असेच हात जोडतो तुम्हाला. चला बाय बाय.